नमस्कार सर्वांना। आज आपण बनवत आहोत मेथीच्या भाजीची वडी। मेथीची भाजी आपण नेहमीच बनवतो, पण मेथी कोणाकोणाला आवडते, कोणाला नाही आवडत खायला, कारण की कडूपणा असते थोडासा, किंवा मुलंही खायला थोडंसं नापसंतच करतात। त्यामुळे अशा प्रकारची जर वडी तुम्ही करून ठेवली 2 ते 3 दिवस आरामात टिकते आणि खायलाही खूप छान लागते। तुम्ही तळून खा किंवा अशीही खा। तर त्यासाठी मी इथे घेतल्या हिरव्या मिरच्या। तुम्ही आपल्या आवडीनुसार घ्या, भाजी किती घेताय तेवढी। तर मी इथे 3 ते 4 मिरच्या घेतल्या तोडून आणि त्यामध्ये सांबार टाकला मिक्सरच्या पॉटमध्ये आणि अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट टाकली, म्हणजे सगळं एकजीव झालं पाहिजे। तुम्ही लसण, अद्रक आणि जिरं हे सुद्धा टाकू शकता। नंतर पेस्ट करून झाली, थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलं। नंतर 1 पाव मेथी होती, ती स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर बारीक बारीक चिरून घेतली। नंतर एका कोपरमध्ये इथे बेसन घेतलं 1 वाटी, 1 वाटी तांदळाचं पीठ आणि बेसन थोडंसं पुन्हा घेतलं आणि अर्धी वाटीच्या पेक्षा थोडं कमी ज्वारीचं पीठ घेतलं, नाही घेतलं तरी काही हरकत नाही। नंतर जे वाटण आहे ते टाकलेलं आहे आणि नंतर हळद अर्धा चम्मच, धने पावडर 2 चम्मच आणि मिरच्या टाकलेल्या त्यामुळे तिखट 1च चम्मच टाकलं आणि 1 पूर्ण लिंबाचा रस मी इथे यामध्ये टाकलेला आहे। नंतर आता यामध्ये जिरं पावडर, तुम्ही जिरं सुद्धा वापरू शकता, पण जिरं पावडर टाकलं मी आहे म्हणून। सो इथे नंतर घेतलेली आहे मेथी, जी आपण स्वच्छ निवडून धुवून कापून घेतलेली आहे बारीक बारीक, ती टाकली आणि सगळं मिक्स केलं। आणि ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जे बारीक केलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते सुद्धा मिक्स करून घेतलं। आता इथे मी तीळ आणि ओवा विसरली होती, नंतर इथे तीळ टाकली थोडीशी आणि ओवा सुद्धा टाकला। ओवा नक्की टाका, कारण की बेसन टाकलेलं आहे त्यामुळे पचायला थोडं हलकं व्हायला पाहिजे म्हणून। आणि अगदी थोडंसं पाणी टाकून, खूप पाणी नाही टाकायचं पचपच, अगदी थोडंसं पाणी टाकून अशा प्रकारचं मिश्रण इथे मी करून घेतलेलं आहे। एकदम खूप घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही। आणि नंतर तेलाचा हात घेतला आणि हाताला अशा प्रकारे राऊंड राऊंड गोळे करून घेतले पाईप सारखे, किंवा तुम्ही आपल्या शेपनुसार तुम्ही इथे करू शकता, तुम्हाला जसा शेप पाहिजे याचा त्यानुसार। सो इथे बघा अशा प्रकारचे पाईप करून घेतलेले आहे। नंतर एका चाळणीला तेल लावून घेतलं, ज्यावर आपण वाफेवर याला शिजवणार आहोत। आता पांढरे तीळ घेतले आणि ते सुद्धा मी यावर लावून घेतले, अगदी ऑप्शनल आहे, आवडले तर लावा, पण हे दिसायला छान दिसतात म्हणून मी इथे लावून सुद्धा घेतले आणि खायला सुद्धा छान लागतील वाफवल्यानंतर। नंतर त्या तेल लावलेल्या चाळणीमध्ये सगळे वडे टाकून घेतले आणि नंतर इथे बघू शकता पाणी गरम करायला आधीच ठेवलेलं होतं। पाणी गरम झालं, आता गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवली आणि 15 मिनिटासाठी इथे चांगलं शिजवून घेतलं। आता 10 मिनिटानंतर चेक करून बघितलं पहिल्यांदा, तर इथे थोडंसं याच्यामध्ये चाकू टाकून बघितला, अगदी त्याला थोडं किंचित चिपचिपाट होतं, त्यामुळे पुन्हा 5-1 मिनिटं पुन्हा शिजवून, म्हणजे वाफेवर शिजवून घेतलं। आता इथे पूर्णपणे शिजून झालेलं आहे, वाफवून झालेलं आहे। आता हे काढून घेतलं, एका याच्यावर ठेवलं जाळीवर आणि त्याला अगदी पूर्णपणे थंड होऊ दिलं। पण नंतर मग याला एका याच्यावर काढून घेतलं आणि याचे पीसेस कट केले। तुम्हाला जाड, बारीक, पातळ कसे पाहिजे त्यानुसार याचे पीसेस तुम्ही कट करू शकता। आता हे एकदमच पूर्ण थंड झालेलं नव्हतं, थोडंसं किंचित गरम असं होतं, त्यामुळे ते तुटले जात, म्हणजे कापल्या जात नव्हतं। पूर्णपणे थंड झालं ना अगदी छान पीसेस याचे कापल्या जातात। सो हे बघू शकता, खूप छान अशी वडी खायला छान लागते। बघू शकता पीसेस कट केले। आता तुम्ही याला असंही खाऊ शकता किंवा तळून सुद्धा खाऊ शकता। इथे मी शॅलो फ्राय करत आहे, तुम्ही बघत असाल। तर याला छान असं आता लो टू मिडियम फ्लेम वरती चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे आणि अशीही खायला खूप छान लागते, कुरकुरीत एकदम मस्त अशी, आंबट तिखट आणि अशी क्रंची, खूप छान लागते खायला। 1 ते 2 दिवस आरामात टिकते। जे मुलं मेथी खात नाही, आवडत नाही ज्यांना खायला, तुम्ही अशा प्रकारे हा प्रकार बनवून देऊ शकता मेथीचा। तर नक्की करून बघा। आणि आता बनवून ठेवली 2 ते 3 दिवस आरामात टिकते सुद्धा। तर आता याला मस्तपैकी असं सर्व करूया। तर तुम्ही यामध्ये याच्यासोबत मिरच्या तळू शकता, मिरच्या तळून खाऊ शकता, खूप तिखट वगैरे नसेल केलं तर जसं तुम्हाला आवडते त्यानुसार। जेव्हा इच्छा झाली तेव्हा तुम्ही हे तळून खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता। तर नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि प्लीज रेसिपी आवडली तर एक लाईक करा, छानशी एक कमेंट करा।
चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल आणि तुम्ही रेसिपी मिस करणार नाही. कशी वाटली आजची रेसिपी हे सुद्धा मला इथे कमेंट करून सांगा. खूप छान लागते ही मेथीची वडी. मी स्वतः करून म्हणजे घेतली तर थंडी थंडी न कापता गरमागरमच अशी कापून घेतली, कारण की खूप छान असा सुगंध येत होता, खायला टेस्टी लागत होती. तर तुम्ही पण करून बघा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत किंवा नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. तोपर्यंत बाय बाय.